स्वागत आहे तुमचा अनुपमाज व्लॉगमध्ये। कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। श्रीकृष्णाला श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार मानले जातं आणि हिंदू धर्मात श्रीकृष्णाला प्रेम, ममता, करुणा, मैत्री, संरक्षण याचं प्रतीक मानलं जातं। श्रीकृष्णाचे विविध फोटो वेगवेगळे फोटो आपण पाहतो आणि खूप छान वाटतं हे फोटो पाहताना। आणि हे फोटो घरात असणं खूप शुभ मानले जातं। तर प्रत्येक फोटोमधून एक वेगळी आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि घरात सकारात्मक वातावरण राहतं। तर जाणून घेऊया आपण कोणता फोटो असल्यास काय होतं। तर बाळकृष्णाचा फोटो असेल तर घरातले लहान मुलांचं रक्षण होतं आणि प्रेम आणि निरागसतेचं ते प्रतीक आहे। जर तरुण कृष्णाचा फोटो असेल आपल्या घरात तर त्याच्या वेगवेगळ्या लीला आणि पराक्रम हे मिळतं, आपल्याला पाहायला मिळतं। मोरपुंखधारी समजा मोर मुकुटधारी जर कृष्ण असेल तर एक सौंदर्याचं प्रतीक याला मानलं जातं। चक्रधारी कृष्ण असेल हातात चक्र घेऊन तर त्याला सामर्थ्य आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं। राधाकृष्णाचा छान फोटो असेल तर नात्यात गोडवा राहतो, मधुरता राहते। बासरी वाजवणारा जर कृष्ण असेल आपल्या घरात तर घरात शांतता राहते। बासरी वाजवणारा कृष्ण आणि त्यासोबत गाय असेल तर तिथे पण समृद्धीचं प्रतीक आहे ते। आणि गोवर्धन पर्वत उचलतानाचा जो फोटो आपण घरात असेल तर त्यामुळे आपल्या घरातील अज्ञात संकटापासून रक्षण होतं आपल्या घराचं आणि जे संकट आपल्या घरावर येणार आहे त्याच्यापासून आपलं रक्षण होतं। म्हणूनच यापैकी कोणताही फोटो आपल्या घरात जर असेल तर आपल्या घरातलं वातावरण छान सकारात्मक राहतं। तर नक्की लावा कोणताही फोटो आपल्या घरात श्रीकृष्णाचा। जय श्रीकृष्ण।